पैसे एकदाच इन्व्हेस्ट करणार, पण रेग्युलरली मला रिटर्न मिळायला पाहिजेत. मी एकदा गुंतवणूक केली ना, दर महिन्याला पैसे माझ्या अकाउंटवर येत राहायला पाहिजेत. हो, नक्कीच हे पॉसिबल आहे. म्हणजे काय, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जर पैसे इन्व्हेस्ट करत असाल तर म्युच्युअल फंड दर महिन्याला पैसे तुम्हाला देऊ शकतो का? एकदाच पैसे गुंतवायचे, पण प्रत्येक महिन्याला पैसे तुमच्या अकाउंटवर येतील का? तीही हेवी अमाऊंट पॉसिबल आहे. बरेच लोक म्हणतील की SWP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. नाही, मी सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनबद्दल बिलकुल बोलत नाही. पण गुंतवणूक एकदाच करून खूप चांगला परतावा दर महिन्याला कसा मिळू शकतो याच्याबद्दल डिटेल माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतोय. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. नमस्कार, मी संकेत आवटे. या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की IDCW प्लॅन काय असतो. मी तुम्हाला स्क्रीनवर घेऊन जातो. इकडे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर इन्कम डिस्ट्रीब्युशन कम कॅपिटल विड्रॉल. हा काय प्रकार आहे नेमकं, हा कसं काम करतो, यामधून पैसे कसे जनरेट होतात? सिंपल आहे, गुंतवणूक तुम्ही एकदाच करता. आपण उदाहरण बघू. एका व्यक्तीला इन्व्हेस्ट करायचे आहेत 10 लाख रुपये. हे 10 लाख रुपये तो इन्व्हेस्ट करेल IDCW प्लॅनमध्ये. आता हे प्रकरण काय असतं हे मी तुम्हाला सांगतो. जनरली आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि इन्व्हेस्ट केल्यानंतर आपला पैसा स्टॉकमध्ये, बॉन्ड्समध्ये किंवा वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट केला जातो. तो जसं वाढेल तसं डेफिनेटली आपली व्हॅल्यू पण वाढत जाते. अंडरलाईंग ॲसेट जसं वाढत जाईल तसं तुमची गुंतवणूक केलेली अमाऊंटसुद्धा वाढत जाते. म्हणजे आज मी 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, नंतर पुढे जाऊन त्याचे 1.25 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख, 4 लाख, 5 लाख होत जातात, जसं अंडरलाईंग ॲसेटची व्हॅल्यू वाढत जाईल. पण बऱ्याच लोकांचं म्हणणं हे असतं की सर माझ्याकडे एक लमसम अमाऊंट आले, वेदर इट इज फ्रॉम मी लँड सेल केली आहे किंवा एखादा फ्लॅट मी सेल केला आहे, एखादी प्रॉपर्टी सेल करून मोठी अमाऊंट आली आहे, मी रिटायर्ड झालो आणि रिटायरमेंटचा मोठा कॉर्पस माझ्याकडे आलाय, तो मला आता इन्व्हेस्ट करायचा आहे. कुठल्याही माध्यमातून एक मोठी लमसम अमाऊंट तुमच्याकडे आली आहे. आता त्या अमाऊंटमधून मला दर महिन्याला माझा खर्च निघायला पाहिजे. मी XYZ नावाचा शेअर बाय केला. यामधून 2 प्रकारे मला रिटर्न जनरेट होणार आहेत. स्टॉक चांगला वाढला आणि मी तो विकून टाकला, म्हणजे मला प्रॉफिट मिळणार. या स्कीममध्ये IDCW प्लॅनमध्ये जे प्रॉफिट्स होतात ना, ते तुम्हाला देऊ केले जातात. किंवा तो शेअर वाढतोय, हळूहळू वाढतोय, अजून टार्गेटपर्यंत पोहोचलाच नाही, तरी सुद्धा त्यामधून माझं अर्निंग होऊ शकतं. कसं? तर कंपनी डिव्हिडंड देते. आलेला डिव्हिडंड माझ्या अकाउंटला जमा होतो. एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीचा जो फंड मॅनेजर असतो तो काय करतो, तर वेळोवेळी शेअर्स बाय सेल करत असतो. त्यामधून प्रॉफिट जनरेट होतात. कदाचित त्याला बऱ्याच स्टॉकमधून डिव्हिडंड सुद्धा जनरेट होतो. तो आलेला डिव्हिडंड आणि गेन झालेले प्रॉफिट्स तो डिस्ट्रीब्यूट करतो खाली आपल्या इन्व्हेस्टर्समध्ये. यालाच म्हटलं जातं IDCW प्लॅन. आपण इथं उदाहरणासहित बघूयात. मी एक स्कीम पकडलेली आहे, एका स्कीमला एक्झाम्पल म्हणून तुमच्यासमोर मी मांडतोय. हा ॲक्च्युली त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून मी रिपोर्ट डाउनलोड केलेला आहे. कोणासाठी काय सुटेबल असेल हे आपलं आपण ठरवायचं आहे. त्यासाठी तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला भेटा, योग्य ती स्कीम निवडा, कम्पेअर करा, तुमच्यासाठी काय बेस्ट आहे हे निवडा. मी कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचे रिकमेंडेशन देत नाहीये. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. मी 10 लाख रुपये तर इथं इन्व्हेस्ट केलेले मला दिसत आहेत. पण आता सध्या जर तुम्ही बघितलात ना, तर यामध्ये ऑलमोस्ट 2015 साली याची जी NAV होती, नेट ॲसेट व्हॅल्यू, म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा गुंतवणूक होते ना, तेव्हा शेअरची जशी व्हॅल्यू असते, एखाद्या स्टॉकची किंमत असते, तशीच याची सुद्धा एक व्हॅल्यू असते, नेट ॲसेट व्हॅल्यू. ती नेट ॲसेट व्हॅल्यू जर तेव्हा तुम्ही बघाल तर ती 15 रुपयांच्या आसपास होती. म्हणजे इथं 2015 साली 15च्या आसपास त्याची NAV दिसत होती. बट यामधून दर महिन्याला एक पे आउट तुम्हाला येताना पाहायला मिळेल. आता खूप लांबच्या गोष्टी मी बिलकुल करणार नाहीये, मी डायरेक्ट तुम्हाला घेऊन येतोय 2025 मध्ये, सो दॅट यू विल गेट टू नो की यामधून काय पे आउट्स मिळतात. जर तुम्ही इथे लक्षपूर्वक बघाल 17 ऑक्टोबर 2025 साली, तर यामधून पे आउट 9,738 रुपयांचा आलेला आहे. आणि इथं हिस्ट्रीसुद्धा तुम्ही बघा तर ऑलमोस्ट 9,700 रुपये प्रत्येक महिन्याला अकाउंटवर क्रेडिट झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. बट यामध्ये गुंतवणूक किती झाली आपली याचा विचार तुम्ही केला? हो, यामध्ये पहिल्यांदा आपण गुंतवले होते 10 लाख रुपये. या 10 लाखाची व्हॅल्यू वाढत जाताना पाहायला मिळते. अजून एक गोष्ट आपण डिस्कस केली होती, NAV फायनान्शियल इयर 2015 साली किती होती, तर NAV 15च्या आसपासच होती. आत्ता याची NAV 27 झाली आहे, 27 झाली आहे. म्हणजे जवळपास पैसे डबल झालेले आहेत विदिन 10 इयर्स. म्हणजे मी जे 10 लाख रुपये गुंतवलेत त्याचे 20 लाख पण झालेत. ही हिस्ट्री सांगतोय बरं का. भविष्यात काय होईल आय डोंट नो. त्या व्यतिरिक्त मी इथं जर बघितलं तर 9,738 माझ्या अकाउंटला पण क्रेडिट होत आहेत. जे अकाउंटला पैसे येत आहेत हे फक्त 9,738 रुपये आहेत. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला माहिती आहे का, ॲक्च्युली तुमच्या अकाउंटला 10,600 रुपये क्रेडिट होणार आहेत.
तुम्ही म्हणाल इथं तरी 9,700 वगैरे दिसत आहे. तुमच्या अकाउंटला जे पैसे ॲज अ डिव्हिडंड म्हणून क्रेडिट केले जातात त्याच्यावर TDS कट केला जातो. आपण या सगळ्या पैशाला डिव्हिडंडच मानूयात. आपण दुसऱ्या कुठल्याही फॉर्ममध्ये याला मानायची गरज नाही आहे. हे पैसे ॲज अ डिव्हिडंड म्हणूनच तुमच्या अकाउंटला येत आहेत असं तुम्ही समजा. म्हणजे काय, 10% TDS कट होणार. तुम्ही म्हणणार काय सर, टॅक्स तर गेला. 10% टॅक्स म्हणजे जोक आहे का? नाही, जोक नाही आहे. 10% टॅक्स म्हणजे काय, जे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत, आलेले नाहीत, त्याच्यावर 10%. म्हणजे 10,000 येणार होते, त्यातले 10% गेले, 9,000 रुपये तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार. लाईक दॅट सेम इथं सुद्धा 1,000 रुपये ऑलरेडी TDS कट होऊन तुमच्या अकाउंटला ही रक्कम जमा झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल मग गेले ना माझे 1,000, बुडले ना? नाही बुडले. ॲक्च्युली तुम्ही जे पैसे कमवताय त्या पैशावर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. पण इमॅजिन करूया तुम्ही 1 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहात. या 1 कोटी रुपयावर डिव्हिडंड तुम्हाला किती मिळेल? लेट्स अजून 1,00,000 रुपये पर मंथ तुम्हाला मिळणार आहेत. एवढी मोठी अमाऊंट, 1,00,000 रुपये पर मंथ. हा नक्कीच. तर टोटल तुमचं पूर्ण इयरमध्ये जर तुम्ही अर्निंग बघितलात तर ते 12 लाखाच्या आसपास गेलेलं पाहायला मिळेल. बरं, 12 लाख रुपये तर मला मिळाले, पुढे काय? या 12 लाखावर टॅक्स तर जाणार नाही जाणार. जी ओव्हरऑल 10% अमाऊंट कट झाली आहे, मे बी 1,20,000 रुपये तुमचे कट झालेले असतील. हे पैसे म्हणजेच हा TDS तुम्हाला परत मिळेल बिकॉज युअर इन्कम इज बिलो 12 लाख रुपीज. जर तुमचा इन्कम 12 लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला टॅक्स लागायचा काही प्रश्नच येत नाही आहे. पण डिव्हिडंडच्या स्वरूपात भले तुम्ही ते स्टॉकमधून कमवा, जर तुम्ही काही शेअर्स बाय केलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला डिव्हिडंड मिळतो. जर तो डिव्हिडंड 10,000पेक्षा जास्त असेल ना तर त्याचा TDS कट होतो आणि हा TDS तुम्ही परत क्लेम करून मागे घेऊ शकता. आता फॉर एक्झाम्पल माझं उदाहरण घ्या. माझं बऱ्याच डिव्हिडंडच्या स्वरूपात TDS कट केला जातो, पण हा मी परत नाही घेत. याचं रिझन तुम्हाला माहिती आहे? याचं रिझन महत्त्वाचं हे आहे की मी ऑलरेडी टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतोय. माझा समजा एक 50 लाख रुपये टॅक्स बनतो किंवा 1 कोटी रुपये टॅक्स बनतो किंवा 2 कोटी रुपये टॅक्स बनतो, तर ऑलरेडी समजा माझे 10-15 लाख रुपये ॲज अ डिव्हिडंडमधून TDS कट झाला असेल तर डेफिनेटली माझा तो ॲज अ ॲडव्हान्स टॅक्स म्हणूनच कन्सिडर केला जाईल. उदाहरणार्थ सांगतो, समजा तुम्ही ऑलरेडी टॅक्स भरताय. ऑलरेडी टॅक्स तुमचा किती येतो? तर 2 लाख रुपये तुम्हाला टॅक्स भरावा लागतो प्रत्येक वर्षाला तुमच्या इन्कमनुसार. आता ह्या वेळेला यामधून 1,20,000 तुमचा ऑलरेडी TDS झालेला आहे. याचा अर्थ समजून घ्या, या 2 लाखातून हे 1,20,000 वजा होणार आणि तुम्हाला फक्त 80,000 रुपये टॅक्स भरावा लागेल. 87A अंडर जेव्हा आपण इन्कम टॅक्स मी क्लॉजबद्दल बोलतोय किंवा सेक्शनबद्दल बोलतोय, इथं तुम्हाला पैसे रिटर्न मिळत असतात. म्हणजे 12 लाखापर्यंत 0 टॅक्स लागू शकतो. IDCWचा वापर कोण करू शकतो? कोणीही करू शकतो. वयोमर्यादा काही आहे का? 100% नाही. तुम्ही किती वयाचे असाल काही फरक पडत नाही. लमसम जी अमाऊंट तुमच्याकडे आहे ती इन्व्हेस्ट करू शकता. आता दुसरी केस, समजा तुमच्याकडे आहेत 1 करोड रुपये. मग 1 करोडला समजा त्या प्लॅनमध्ये, जो प्लॅन मी मगाशी तुम्हाला दाखवला, त्यामधून रिटर्न किती येतात? 1,00,000 रुपये. तुम्ही म्हणाल दर महिन्याला 1 लाखाची मला गरजच नाही, पैसे घेऊन काय करू? अननेसेसरी विड्रॉल, अननेसेसरी टॅक्सेस, अननेसेसरी TDS मला नाही करायचं आहे. काही हरकत नाही. किती विड्रॉल हवी आहे? समजा तुम्हाला 30,000 रुपये पर मंथ विड्रॉल लागणार आहे. आपण एक काम करू शकतो ना, याच प्लॅनमध्ये फक्त 30-40 लाख रुपयेच आपण इन्व्हेस्ट करू शकतो. बाकीचे पैसे आपण अदर प्लॅनमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकतो. किंवा याच पर्टिक्युलर प्लॅनमध्ये 2 ऑप्शन येतात. एक तर रेग्युलर पे आउट किंवा दुसरा रिइन्व्हेस्ट. म्हणजे काय, ते पैसे तुमच्या अकाउंटला नाही येणार, ऑटोमॅटिकली नवीन NAV बाय केल्या जाणार. जे पैसे तुम्हाला ॲज अ पे आउट येणार होते ते पैसे तुमच्या अकाउंटला न देता त्याच स्कीममध्ये रिइन्व्हेस्ट केले जातात. बरं, यामुळे काय होणार? तुमच्या ज्या NAVs होत्या त्या वाढत जाणार. जसं सोनं 1 तोळा, 2 तोळा, 3 तोळा आपण करत जातो ना, किंवा 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 3 ग्रॅम, 4 ग्रॅम. नवीन पैसे आले अजून 1 ग्रॅम सोनं बाय केलं, नवीन पैसे आले अजून 1 ग्रॅम सोनं बाय केलं. तसंच याच्या NAV सुद्धा ॲड होत जातात. 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 3 ग्रॅम, 4 ग्रॅम. तसंच NAV सुद्धा 100, 150, 200, 500, 1000, 2000, 5000, 10,000 जेवढ्या NAV वाढत जातील तेवढं डेफिनेटली तुमच्या फंडची व्हॅल्यू सुद्धा वाढत जाते. परिणामी यामुळं काय होतं की 12 लाखाच्या आत असल्यामुळे टॅक्स तर लागत नाही. परत रिइन्व्हेस्ट केल्यामुळं काय होतं तर डेफिनेटली तुमची बेसिक इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढत जाते. 2 फरक मी तुम्हाला सांगतोय. माझ्याकडे 1 कोटी रुपये मी ग्रोथ फंडमध्ये टाकून दिले. या 1 कोटीची व्हॅल्यू झाली आहे 2 कोटी रुपये. याला ग्रोथ फंडमध्ये न टाकता IDCWमध्ये इन्व्हेस्ट करून टाकले आणि याची व्हॅल्यू सुद्धा 2 करोड रुपये झाले. पण डिफरन्स काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. दरवर्षी समजा मी 50 लाख रुपये यातून काढत होतो, तर 10 महिन्यामध्ये ऑलमोस्ट अजून 1 करोड रुपये माझी यामध्ये असणार आहेत, माझी फंड व्हॅल्यू. आणि त्याच्यावर काय गेन झालं? काहीच नाही, कारण 1 कोटी तर माझे ऑलरेडी होते. परत मी बायसेल करत 1 कोटी नवीन ॲड करत गेलो, त्यामुळे कॅपिटल गेन काहीच दिसत नाही. इथं टॅक्स माझा 0 होऊ शकतो. एकदम हायपोथेटिकल.
पण माझ्या मताप्रमाणे 10-25 लाख रुपये गेन दिसेल. चिल्लर टॅक्स लागेल, पण यावर डायरेक्ट 1 कोटीवर 12.5% लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल, यावर तो लागणार नाही. तुमच्या मनामध्ये ज्या शंका असतील प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. याचा पार्ट 2 मी बनवणार आहे, कारण मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका आलेल्या असतील. तुम्ही कॉल कराल तर उत्तम आहे, सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल, काहीच इश्यू नाही आहे. तुम्ही डिस्कस करू शकता आमच्यासोबत, आणि जे काही तुमचं ओपिनियन असेल मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. याचा पार्ट 2 आपण बनवू, आणि प्लस IDCW व्हर्सेस SWP असा एक कंपॅरिझन करणारा व्हिडिओ सुद्धा मी बनवेन. पण या व्हिडिओला 5,000 लाईक मला अपेक्षित आहेत, त्यावरून तुमचं मला प्रेम कळतं, आणि 1,000 लोकांच्या कमेंट मला दिसायला पाहिजे की तुम्हाला पुढचा पार्ट कोणत्या टॉपिकवर हवा आहे किंवा कुठला पॉईंट मी त्यात कव्हर करायला पाहिजे. तुमचे जे काही क्वेश्चन असतील प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मला. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब तुम्ही हक्काने कराल याची मला खात्री आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.